नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण बघतोय मास्टर क्लास सिरीज येणाऱ्या कंबाईन मुख्यसाठी। तर कंबाईन मुख्यसाठी असणारी आपली जी मास्टर क्लास सिरीज आहे या सिरीज मधलं आपलं आजचं दुसरं लेक्चर। या दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण काही क्वेश्चन आणि त्याचं विश्लेषण टॉपिक वाईज घेण्याचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे। तर पाठीमागच्या मास्टर क्लास सिरीजला दिलेला प्रतिसाद त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। तर आपण आजचं दुसरं लेक्चर बघूया। तर त्या दुसऱ्या लेक्चर मध्ये काय क्वेश्चन घेतलेत जे की पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचं विश्लेषण करून ते प्रश्न इथं तुम्हाला दिलेले आहेत। तर त्याच्यावर परीक्षेला प्रश्न येण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगानेच त्या प्रश्नाची रचना तशी केलेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न, अयोग्य विधान ओळखा। अयोग्य विधान ओळखा पहिला, इसवी सन 1866 मध्ये महात्मा फुले यांच्या पाठिंब्यामुळे नारायण भिडे या वकिलाने विधवा विवाह केला। पहिलं वाक्य, दुर्गाराम मच्छाराम यांच्या मदतीने दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरत या ठिकाणी मानव धर्म सभा स्थापन केली। बॉम्बे असोसिएशनचे पहिले उपाध्यक्ष बोमनजी होरमजी वाडिया हे होते। आणि स्त्रियांचं आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यावर भर देणारं समाज स्वास्थ्य हे मासिक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी चालवलं। तर खालीलपैकी कुठलं विधान हे चुकीचं आहे असं प्रश्न सांगतो, म्हणजे प्रश्नच विचारलाय तुम्हाला, अयोग्य विधान ओळखा। तर 4 विधानापैकी कुठलं विधान अयोग्य आहे? तर कुठल्या विधानामधलं तुम्हाला चुकीचं कुठलं विधान दिसतं किंवा कुठलं विधान इथं आपल्याला चुकीचं वाटतं? तर या 4 पैकी आपलं जर पहिल्या विधानाचा आपण विचार केला तर 1866 मध्ये महात्मा फुले यांच्या पाठिंब्यामुळे नारायण भिडे या वकिलाने पुनर्विवाह केला होता, विधवा पुनर्विवाह, हे माहीत असायला पाहिजे। तर दुसरं वाक्य, दुर्गाराम मच्छाराम यांच्या मदतीनं दादोबा पांडुरंग तरखडकरांनी सुरत या ठिकाणी मानव धर्म सभा स्थापन केली, हे विधान बरोबर आहे। कारण दुर्गाराम मच्छाराम यांच्या सहकार्यानं त्यांनी मानव धर्म सभा सुरत मध्ये स्थापन केली होती। त्याच्यानंतर बॉम्बे असोसिएशनचे पहिले उपाध्यक्ष विचारले, आजपर्यंत कधी प्रश्न आला नाही, पण पहिले उपाध्यक्ष बोमनजी होरमजी वाडिया होते, हे पण विधान बरोबर आहे। आणि स्त्रियांचं आरोग्य आणि कुटुंब नियोजन याच्यावर भर देणारं समाज स्वास्थ्य नावाचं पुस्तक हे मासिक कुणी चालवलं? तर रघुनाथ धोंडो कर्वे। म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे यांचं समाज स्वास्थ्य मासिक होतं का? तर हे पण माहित असणं अपेक्षित आहे। तर हे 4 वाक्य आहेत, त्यातलं हे मासिक त्यांचं होतं। तर हे 3 विधानं बरोबर आहेत, लक्षात ठेवा, ब क ड। मग याचं उत्तर आहे अयोग्य विधान कोणतं? तर ते 1 नंबरचं। कोणतं 1 नंबरचं? तर 1866 मध्ये महात्मा फुले यांच्या पाठिंब्यामुळे नारायण भिडे या वकिलाने विधवा पुनर्विवाह केला। तर नारायण भिडे यांच्यासाठी मध्यस्थी करणारे महात्मा फुले नव्हते, कारण महात्मा फुलेंनी पण विधवा पुनर्विवाह घडवून आणलाय। महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाहासाठी पाठिंबा पण दिलाय, लक्षात ठेवा। मग त्याच्यासाठी त्यांचं पण कार्य आहे, त्यांना विष्णू शास्त्री पंडित या व्यक्तीनं मदत केली पुण्यामध्ये काम करत असताना। पण नारायण भिडे ह्या वकिलाचा पुनर्विवाह हा एका व्यक्तीनं घडवून आणला, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे विष्णू शास्त्री पंडित, लक्षात ठेवा। त्यामुळे विष्णू शास्त्री पंडित यांच्या पुढाकारानं त्यांनी पुढाकार घेतला होता आणि मग त्यांच्या पुढाकारानं नारायण भिडे हे जे पुण्यातले वकील होते तर त्यांनी विधवेसोबत काय केला? विवाह केला। हा विवाह घडवून आणण्यामध्ये विष्णू शास्त्री पंडितांचं योगदान आहे, ठीक आहे। आता महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला कुणाचा? तर जनार्दन नावाचे व्यक्ती होते, ज्यांचा नर्मदा या विधवेसोबत पुनर्विवाह घडवला होता। म्हणजे महात्मा फुलेंनी जनार्दन आणि नर्मदा यांचा पुनर्विवाह घडवून आणायला मदत केली आहे, किंवा त्यांनी तिथं त्यांनी पाठिंबा दिला होता, त्याला लक्षात ठेवा। पण नारायण भिडे या वकिलाचा मात्र संबंध विष्णू शास्त्री पंडित यांच्या सोबत आहे आणि विष्णू शास्त्री पंडितांनी मग ते काम केलेलं। आणि 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा लॉर्ड डलहौसीने केला आणि 1856 मध्ये त्या कायद्यामुळे भारतामध्ये विधवा पुनर्विवाहाला काय भेटली? चालना भेटली, लक्षात ठेवा। मग तिथून पुढे विधवा पुनर्विवाह कार्य तिथं चालू झालं। विधवा पुनर्विवाह कार्यासाठी बंगाल प्रांतातून प्रयत्न करणारे सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती होते ईश्वरचंद्र विद्यासागर। महाराष्ट्रामधून प्रयत्न करणारे व्यक्ती होते विष्णू शास्त्री पंडित आणि मद्रास प्रांतातून प्रयत्न करणारे होते वीरेशलिंगम पंतलू। ह्या 3 लोक 3 प्रांतामधले होते, म्हणजे बंगाल, महाराष्ट्र आणि मद्रास। आणि मग विधवा विवाह नावाचं एक पुस्तक सुद्धा लिहिलंय आणि विधवा विवाह हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक लिहिलंय विष्णू शास्त्री पंडित यांनी, लक्षात ठेवा। तर हे पुस्तक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा सार आहे। ते मग ईश्वरचंद्र विद्यासागरने जे पुस्तक लिहिलं होतं बहुविवाह नावाचं, त्यालाच मराठीमध्ये विधवा विवाह नावानं पब्लिश केलं होतं किंवा लिखाण केलं होतं विष्णू शास्त्री पंडितांनी। आणि विष्णू शास्त्री पंडितांनी सुद्धा आपला स्वतःचं ते सुद्धा एक कर्ते सुधारक होते। कारण विष्णू शास्त्री पंडित यांचं पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर
त्यांनी नंतर काय केलं होतं, एका विधवेसोबत विवाह केलेला, लक्षात ठेवा. अगोदर केलं मग सांगितलं असा तो प्रकार त्यांचा होता, त्यामुळे त्यांना आपण कर्ते सुधारक म्हणतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विधवा विवाह नावाचं त्यांनी पुस्तक पण लिहिलं आणि नारायण भिडे नावाच्या वकिलाचा त्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून पण आणला, लक्षात ठेवा. तर त्यासाठी काम करणारे व्यक्ती म्हणजे विष्णुशास्त्री पंडित. आणि विष्णुशास्त्री पंडित यांनी न्यायमूर्ती रानडे सोबत विधवा पुनर्विवाह करता यावे यासाठी विधवा विवाहोत्तेजक मंडळ नावाची संस्था पण स्थापन केली होती. ती संस्था रानडे आणि विष्णुशास्त्री पंडितांनी स्थापन केली, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे विधवा पुनरुत्तेजक मंडळी नावाची संस्था होती कर्वेंची, लक्षात ठेवा. 1893 ला पुनरुत्तेजक मंडळी. तर अशा पद्धतीनं कर्वेंनी पण त्याच्या संदर्भात काम केलं. आणि कर्वे सुद्धा अशी व्यक्ती होते की ज्याने आपल्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर शारदा सदन मधल्या गोदूबाई, ज्या आपल्याच मित्राच्या त्या बहीण होत्या, त्यांचेच मित्र होते, त्यांच्या बहीण होत्या, त्या विधवा होत्या, तर त्यांच्यासोबत विवाह केला होता, ज्या पुढे आनंदीबाई कर्वे बनतात, लक्षात ठेवा. त्यांना बया या नावानं ओळखलं जातं. म्हणजे कर्वे सुद्धा कर्ते सुधारक होते आणि त्यांनी सुद्धा विधवा विवाहाला पाठिंबा दिला होता. स्वतः विधवेसोबत विवाह केला होता आणि मग नंतर त्यांनी समाजामध्ये त्याचा प्रसार आणि प्रचार केला, लक्षात ठेवा. तसं महात्मा फुलेंनी सुद्धा एक विधवा पुनर्विवाह लावून दिला होता, जनार्दन आणि नर्मदा यांचा, लक्षात ठेवा. आणि नारायण भिडे यांचा विधवा पुनर्विवाह विष्णुशास्त्री पंडित यांनी लावून दिला होता. विष्णुशास्त्री पंडितांनी पण आपल्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर विधवेसोबत काय केलेला, विवाह केलेला, लक्षात ठेवा. तर अशाबद्दल यांचं काम आहे. पण याच्याबद्दल न्यायमूर्ती रानडे हे थोडं वेगळं व्यक्तिमत्व, लक्षात ठेवा. तर रानडेंनी मात्र आपल्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर विधवा पुनर्विवाह करायला नकार दिला होता. रानडे यांच्या एक बहीण होत्या, त्या पण विधवा होत्या, त्यांचा पुनर्विवाह लावून द्या असं महात्मा फुले म्हणाले होते. पण रानडेंनी पण मात्र तिथं विरोध केलेला. त्यावेळेस रानडे यांच्यावर महात्मा फुलेंनी टीका केली होती की रावसाहेब सुधारणांचं ढोंग करू नका, ठीक आहे. तर ही टीका होती, लक्षात ठेवा. म्हणजे विधवा पुनर्विवाहासाठी काम करणाऱ्या संस्था, विधवा पुनर्विवाहासाठी काम करणारे लोक, समाजसुधारक आणि विधवा पुनर्विवाह ज्यांनी स्वतः केले असे सगळे लोकांची इन्फॉर्मेशन माहीत असायला पाहिजे. जर एखादा प्रश्न आला तर त्या अँगलनं पण प्रश्न जाऊ शकतो. कारण विधवांची असणारी परिस्थिती ही ज्या काळामध्ये जे की भयानक होती, मग त्याला थोडा त्या कायद्याचा आधार पण पुढे भेटला, लक्षात ठेवा. 56 ला केलेला डलहौसीनं कायदा, आणि पुढे काही समाजसुधारकांनी हे पण काम केलं. नंतर राघव भांडारकर नावाची व्यक्ती होते, त्यांनी आपल्या मुलीचा विधवेसोबत आपल्या मुलीचा विधवा पुनर्विवाह लावला होता. त्यांची विधवा मुलगी होती, त्यांनी पुनर्विवाह स्वतः घडवून आणलेला. ईश्वरचंद्र विद्यासागर होते बंगालमध्ये, त्यांनी आपल्या मुलाचा विधवेसोबत विवाह लावलेला. म्हणजे समाजामध्ये जागृती करण्याचं हे काम ते काळामध्ये चालू होतं. आणि त्यासाठी काम करणारे सगळे लोक मग इथं आपल्याला सांगता येतील की ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न असतो, कुणी कोणाचा पुनर्विवाह लावून दिला, कुणी कोणासोबत विवाह केला आणि कोणकोणत्या संस्था होत्या, कर्ते समाजसुधारक कोण होते, ही सगळी इन्फॉर्मेशन मेन्ससाठी लक्षात ठेवा. कारण ज्याच्यावर आयोग पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारू शकतं, कारण आतापर्यंत आयोगाने तिथं प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर हे पहिलं वाक्य महात्मा फुलेंबद्दलचं होतं, ते चुकीचं होतं. पण याच्यासाठी मग महात्मा फुले नाही तर विष्णुशास्त्री पंडित. प्रश्न असा पण विचारतील, महात्मा फुलेंना विधवा पुनर्विवाहाच्या कार्यामध्ये मदत कोणी केली, लक्षात ठेवा. तर महात्मा फुलेंना मदत करणारे व्यक्ती होते कोण, विष्णुशास्त्री पंडित. त्यामुळे विष्णुशास्त्री पंडित हे व्यक्तिमत्व पण महत्वाचं आहे. महात्मा फुलेंच्या सोबतचं त्यांचं सहकार्य लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर दुर्गाराम मच्छाराम यांच्या सहकार्यानं दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मानव धर्म सभा स्थापन केली. मानव धर्म सभेची स्थापना झाली होती 1848 ला. ही मानव धर्म सभा होती सुरतला. त्याचे कार्यवाहक दुर्गाराम मच्छाराम होते, लक्षात ठेवा. त्यामुळे कार्यवाहक विचारले तर दुर्गाराम मच्छाराम, दिनमणी शंकर दलपतराय, तर हे जे लोक होते का ते त्या सभेसोबत काम करायचे, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने मानव धर्म सभा सुरतमध्ये काढली होती दादोबा पांडुरंग तरखडकरांनी. त्याच्यानंतर बॉम्बे असोसिएशनचे उपाध्यक्ष कोण होते, तर बोमनजी उर्मजी वाडिया आणि खनसेठजी मानकोजी नावाचे जे व्यक्ती होते का माणिकजी, तर हे दोन लोक बॉम्बे असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. पण बॉम्बे असोसिएशनचे सचिव विचारले होते, लक्षात ठेवा. सचिव होते भाऊदाजी लाड बॉम्बे असोसिएशनचे. आणि बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष कोण होते, तर सन्माननीय अध्यक्ष होते जमशेदजी जिजीबाई. आता ह्या गोष्टी आपण पाठीमागं बघितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बॉम्बे असोसिएशनचं सगळं काम आहे, लक्षात ठेवा. पण पुढे उपाध्यक्ष विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे बोमनजी उर्मजी वाडिया. त्यामुळे महाराष्ट्रामधल्या ज्यावेळेस आपण संघटना करतो परीक्षेला जाताना, कंबाईन मेन्सला जाताना ज्यावेळेस तुम्ही संघटना करणार त्यावेळेस त्या संघटनेची पूर्ण कार्यकारिणी करा. कारण त्या कार्यकारिणीवर परीक्षेला काय विचारला जाऊ शकतो प्रश्न, त्या संघटनेमधले सगळे सदस्य ज्यांनी योगदान त्या संघटना
विकसित होण्यासाठी दिलंय त्या सगळ्या लोकांची माहिती इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला पुढे आयोग तुम्हाला काय विचारू शकतं, क्वेश्चन विचारू शकतं. आणि स्त्रियांचं आरोग्य आणि कुटुंब नियोजन याच्याबद्दल समाज स्वास्थ्य नावाचं मासिक कोणी चालवलं, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा लक्षात ठेवा, त्यांचं नाव होतं रघुनाथ धोंडो कर्वे. तर त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचं मासिक चालवलं. कुटुंब नियोजन याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. कुटुंब नियोजन याच्याबद्दल त्यांचं काम होतं, म्हणून त्या काळामध्ये त्यांचं कार्य आजच्या समाजाला जास्त मान्य होण्यासारखं नव्हतं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं त्यांनी काम करणारे व्यक्ती रघुनाथ धोंडो कर्वे, जे की धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा आहे लक्षात ठेवा. त्यांचं मग समाज स्वास्थ्य नावाचं मासिक महत्वाचं आहे. ठीक आहे, तर हे सगळा तो क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, 1911 मध्ये कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, त्याचे कार्यवाह कोण होते. तर आता लक्षात ठेवा, प्रश्न सत्यशोधक समाजाबद्दल आहे. कारण सत्यशोधक समाजाला या वर्षी किती वर्ष पूर्ण होतात, 150, म्हणून सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारतील. पण सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारत असताना सत्यशोधक समाजानं जे काम केलं का त्या कार्याची माहिती तुम्हाला दिली आहे. मग कोल्हापूरमध्ये 1911 छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मग सत्यशोधक समाजाची कोल्हापूरमध्ये जी शाखा होती का त्या शाखेची पूर्ण कार्यकारिणीच लक्षात ठेवायची, ज्यांच्यावर परीक्षेला काय विचारला जाऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याच दरम्यान सत्यशोधक समाजाची पहिली परिषद पुण्यामध्ये झाली होती 1911. त्यावेळेस सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे पुण्याचे अध्यक्ष कोण होते, तर रामय्या व्यंकय्या अय्यावारू नावाची व्यक्ती हे पुण्यामध्ये भरलेल्या सभेचे काय होते, परिषदेचे तर अध्यक्ष होते लक्षात ठेवा. तर मुंबईमधले बांधकाम व्यावसायिक असणारे जे अय्यावारू होते का, हे व्यक्ती महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. रामय्या व्यंकय्या अय्यावारू, ज्यांनी 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना भेट दिला. पण कोल्हापूर शाखेची कार्यकारिणी बघत असताना ज्या दिवशी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली त्यावेळेस अध्यक्ष कोण होते. आता अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष याच्यामध्ये फरक आहे लक्षात ठेवा. जर नुसतं सत्यशोधक समाजाचा अध्यक्ष कोल्हापूर शाखेचं विचारलं तर उत्तर काय येणार, परशुराम भाऊ गोसवडकर हे व्यक्ती लक्षात ठेवा. त्यामुळे परशुराम भाऊ गोसवडकर हे व्यक्ती अध्यक्ष. पण जर आयोगानं कार्यकारी अध्यक्ष विचारलं कोल्हापूर मधलं तर त्यांचं नाव आहे भास्करराव जाधव लक्षात ठेवा. त्यामुळे भास्करराव जाधव जे छत्रपती शाहू महाराजांचे राईट हँड होते लक्षात ठेवा. तर हेच व्यक्ती कार्यकारी अध्यक्ष म्हणून ज्यांनी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाचं काय केलं, काम पाहिलं. ठीक आहे, त्यामुळे भास्करराव जाधव कार्यकारी अध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणलं की परशुराम भाऊ गोसवडकर हे दोन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं कार्यवाहक म्हणलं तर कार्यवाहक म्हणल्यानंतर उत्तर वेगळं येणार लक्षात ठेवा. कारण सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक नारायण कडलक होते. कोण होते, नारायण कडलक. इथं तुम्हाला नारायण कडलक पण नाव दिले बघा. हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक आहेत. पण सगळ्यात महत्वाचं कोल्हापूर मधल्या संस्थेचे कार्यवाहक कोण होते सत्यशोधक समाजाचे, तर याचं उत्तर आहे हरिभाऊ चव्हाण लक्षात ठेवा. तर हरिभाऊ चव्हाण नावाची व्यक्ती जे की सत्यशोधक समाजाचे कोल्हापूर शाखेचे काय येणार, कार्यवाहक येणार. त्याच्यानंतर कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष विचारले तर उपाध्यक्ष कोण, तर उपाध्यक्ष येणार अण्णासाहेब लट्टे लक्षात ठेवा. तर अण्णासाहेब लट्टे नावाची व्यक्ती तिथं काय होते, कार्यवाहक होते. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाचे तिथं कोण कोण सदस्य होते, तर सगळ्यात महत्वाचं महमद डोंगरे नावाची व्यक्ती आहेत, ते सदस्य आहेत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बाबूराव यादव नावाची व्यक्ती ते तिथं सदस्य आहेत. महादेव बोडस नावाची व्यक्ती ते सदस्य आहेत. म्हणजे हे लोक सगळे सत्यशोधक समाजाच्या कोल्हापूर शाखेचे सदस्य आहेत. या सगळ्यांनी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाचं काय केलंय, काम केलंय. आणि प्रश्न हाच आहे लक्षात ठेवा, 1911 कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली तर त्याचे कार्यवाहक कोण, भास्करराव जाधव, अण्णासाहेब लट्टे, नारायण कडलक, हरिभाऊ चव्हाण. तर उत्तर येणार हरिभाऊ चव्हाण. कारण भास्करराव जाधव कार्यकारी अध्यक्ष आहेत, अण्णासाहेब लट्टे उपाध्यक्ष आहेत, नारायण कडलक सत्यशोधक समाजाचे पुण्यातले कार्यवाहक आहेत आणि हरिभाऊ चव्हाण हे उत्तर आहे. कारण हे कोल्हापूर मधले सत्यशोधक समाजाचे काय आहेत, तर सत्यशोधक समाजाचे ते कार्यवाहक आहेत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महात्मा छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये शाळा काढली होती सत्यशोधक समाजाची, तर त्याची प्रमुख जबाबदारी त्यांनी कोणाकडे दिली, तर डोनी नावाचे एक व्यक्ती होते लक्षात ठेवा. त्याच्याकडे त्यांनी सगळी जबाबदारी दिलेली. आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा ही सुद्धा संस्थान पहिला कोल्हापूर आहे. मग कोल्हापूरमध्ये चिपरी पेटा या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी काय केली होती, शाळा काढली होती लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं डोनी नावाच्या व्यक्तीकडे त्या शाळेची जबाबदारी होती. सोबत चिपरी पेटा या ठिकाणी पहिली शाळा काढून कोल्हापूर संस्थाने पहिलं राहिलं की जिथं प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि काय दिलं गेलं, मोफत दिलं गेलं लक्षात ठेवा. पण शाहू महाराजांवर सगळ्यात जास्त प्रभाव मात्र कुठल्या समाजाचा राहिला,
आर्य समाज, त्यामुळे आर्य समाजाची शाखा सुद्धा 1918ला छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये काढले होते आणि आर्य शाखेचे तिथं समाजाचे अध्यक्ष DT मालक नावाचे व्यक्ती होते, लक्षात ठेवा. त्यामुळे आर्य समाजाच्या शाखेचे प्रमुख त्यांना बनवलं आणि सत्यशोधक समाजाचं सगळं मग हे स्वतः छत्रपती शाहू महाराज म्हणायचे की मी आर्यवासी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आर्य समाजाचा त्यांच्यावर प्रभाव होता. सोबत थिओसॉफिकल सोसायटीचे पण काही तत्व त्यांनी स्वीकारले होते, लक्षात ठेवा. म्हणजे सत्यशोधक समाज, आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी या गोष्टींचा छत्रपती शाहू महाराजांवर प्रभाव होता आणि शाहू महाराजांनी ह्या गोष्टी स्वीकारल्या, लक्षात ठेवा. त्यामुळे 1911ला कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून शाहू महाराजांनी असं काम उभा केलेलं आपल्याला तिथं दिसतं, लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा, कार्यवाहक विचारलेत. पुढच्या काळामध्ये अध्यक्ष वगैरेचे विचारण्याच्या ऐवजी कार्यवाहक, सचिव, सेक्रेटरी, उद्दिष्ट अशा टाईपचे प्रश्न येऊ शकतात. आणि ज्या दिवशी कोल्हापूरमध्ये शाखा स्थापन झाली का त्याच दिवशी पुण्यामध्ये परिषद भरली होती, त्या वर्षी, लक्षात ठेवा 11ला. त्यावेळेस त्याचे मात्र अध्यक्ष कोण होते? रामय्या व्यंकय्या अय्यवारू होते. तर ते पण लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असू शकतो. त्याच्यानंतर अचूक विधाने ओळखा. तर अचूक विधाने ओळखा, त्याच्यामध्ये 2 विधानं तुमच्या समोर आहेत आणि बरोबर विधानं ओळखायचे. पहिलं, बालविवाह आणि लादलेलं वैधव्य या विषयावर बेहरामजी मलबारी यांनी लेख लिहिले. तर त्यांनी लेख लिहिले का हे त्यांच्याबद्दलचं वाक्य आहे. आणि लॉर्ड रिपन हा जो भारताचा व्हाईसराय होता त्यानं बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य या एकाच समस्याच्या 2 बाजू आहेत असं त्यांनी मत मांडलं, लक्षात ठेवा. तर हे 2 विधानं तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक असं आहे. तरी आपल्याला माहित असायला पाहिजे. तर प्रश्न विचारला इंग्रजांनी केलेले कायदे आणि त्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कायदा मग कोणता? बालविवाह, लक्षात ठेवा. इंग्रजांनी केलेले वेगवेगळे कायदे हे पण इथं आपल्याला माहित असायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणजे दोन्ही वरीलपैकी सर्व बरोबर असं त्याचं उत्तर आहे. कारण लॉर्ड रिपननं बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य या एकाच समस्याच्या बाजू आहेत असं त्यानं आपलं मत पण मांडलं होतं. आणि बालविवाह आणि लादलेलं वैधव्य याच्यावर बेहरामजी मलबारीने काय केलंय? लेख लिहिलेत, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही बेहरामजी मलबारी या व्यक्तीचा विचार केला तर बेहरामजी मलबारी पारसी समाजातून येणारं व्यक्तिमत्व आहे, लक्षात ठेवा. आणि बेहरामजी मलबारी यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय तर बालविवाह विरोधी चळवळीचे त्यांना जनक म्हणतात, लक्षात ठेवा. परीक्षेला पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की बालविवाह विरोधी चळवळीचे जनक कोणाला म्हणतात तर बेहरामजी मलबारी. आणि बालविवाह हे त्या काळामध्ये जे होत होते त्याला विरोध करण्याचं काम, त्याच्याबद्दल समाजामध्ये जागृती करण्याचं काम त्यांनी केलंय. दादाभाई नौरोजी यांच्या व्हॉइस ऑफ इंडिया नावाचं न्यूजपेपर असेल त्याच्या माध्यमातून ते लेख लिहायचे. त्याच्यानंतर सेवा सदन मुंबईला त्यांनी स्वतः संस्था काढली होती, त्याच्या माध्यमातून ते काम करायचे, लक्षात ठेवा. आणि मग अशा विषयावर त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, बालविवाहासाठी इंग्रजांनी 3 कायदे केले. 1872चा कायदा, 1891चा कायदा आणि पुढे 1929चा कायदा. त्याच्यामध्ये 1891चा जो कायदा होता का त्याचं नाव होतं संमती वयाचा कायदा. हा कायदा करायला ज्या व्यक्तीनं प्रोत्साहन दिलं त्या व्यक्तीचं नाव बेहरामजी मलबारी, लक्षात ठेवा. आणि या कायद्याला गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबाई या लोकांनी मात्र या कायद्याला काय दिलं होतं? समर्थन दिलं होतं, लक्षात ठेवा. बेहरामजी मलबारी आणि SS बंगाली नावाचे व्यक्ती होते. तर या 2 लोकांमुळे सरकारनं कुठला कायदा केला होता? 1891चा संमती वयाचा कायदा, ज्याच्यामध्ये महिलांचं वय 10 वर्षावरून किती करायचं होतं? 12 करायचं होतं, लक्षात ठेवा. बेहरामजी मलबारींनी पुढाकार घेतल्यामुळे हा कायदा झाला. आणि ज्यावेळेस हा कायदा झाला त्यावेळेस भारताचा व्हाईसराय कोण होता? लॅन्सडाऊन नावाचा व्यक्ती होता, लक्षात ठेवा. त्याच्या कार्यकाळामध्ये हा कायदा केला. तरी पण या कायद्याला लोकमान्य टिळकांचा काय राहिला होता? विरोध राहिला होता. आम्ही आमचं लग्नाचं वय ठरवून घेऊ, तुम्ही आमच्यासाठी वयासाठी कायदा करू नका असं त्यांचं म्हणणं होतं. दादोबा आणि रखमाबाई हा फेमस खटला त्या काळामध्ये गाजला होता आणि त्या खटल्यामुळे सरकारनं विचार केला की हे वय बदलायचं. मग 10 वर्ष वय हे अगोदर होतं 1860च्या कायद्यानं. मग ते पुढे 1891ला काय केलं? 12 केलं, लक्षात ठेवा. तर संमती वयाचा कायदा, एज ऑफ कन्सेंट ऍक्ट आपण त्याला मानतो. त्याच्यानंतर 1872चा कायदा केला. त्यावेळेस नॉर्थ ब्रुक नावाचा व्यक्ती हा भारताचा व्हाईसराय होता, लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस मुलाचं वय 18 आणि मुलीचं वय 14 असा नागरी विवाह कायदा, त्याला नेटिव्ह मॅरेज ऍक्ट किंवा त्याला ब्राह्मो विवाह कायदा असं सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. तर तो कायदा केशवचंद्र सेन यांच्या पुढाकारानं झाला होता.
पण केशवचंद्र सेन यांनीच आपलं 13 वर्षाची मुलगी त्यांच्या कुचबिहारच्या राजासोबत लग्न लावून दिलं होतं, त्यामुळे त्यांनी त्या कायद्याचं स्वतः उल्लंघन केलेलं आपल्याला दिसतं. आणि शारदा कायदा 1929चा जनवय मुलाचा 18 आणि मुलीचं 14 केलं होतं. लोकमान्य टिळकांच्या बऱ्याच अनुयायांनी त्याला पण तिथं विरोध केला होता, लक्षात ठेवा. हरविलास शारदा हे महत्वाचे व्यक्ती होते, लक्षात ठेवा. त्यांनी ते विधेयक मांडलं होतं, म्हणून त्याला शारदा कायदा असं म्हणतात. तर हरविलास शारदा नावाच्या व्यक्तीनं मांडलेलं विधेयक आणि त्यामुळं त्याला दिलेलं नाव लक्षात ठेवा. तर बालविवाहासाठी इंग्रजांनी केलेले 3 कायदे, त्या 3 कायद्याचं वय आणि त्याला दिलेलं समर्थन ह्या गोष्टी लक्षात ठेवा, जिथं परीक्षेला प्रश्न विचारतील. या कायद्याला समर्थन भास्करराव जाधव, केशवराव जेदे हे लोक होते, लक्षात ठेवा. त्यांनी दिलेलं तिथं. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीच्या लोकांचा त्या कायद्याला पाठिंबा होता. तर असे 3 कायदे बालविवाहासाठी केलेले आणि मग याच्यासाठी पुढे बालविवाह बंद करावे, रद्द करावे, वय वाढवावं हा विषय होता. आणि रिपन्न सुद्धा मत मांडलं होतं की बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य या एका समस्येच्या 2 बाजू आहेत. कारण बालविवाह असल्यामुळे लवकर पतीचा मृत्यू व्हायचा, म्हणून सक्तीचं वैधव्य यायचं आणि ब्राह्मण समाजामध्ये सक्तीचं वैधव्याचं पालन केलं जायचं, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे विधवाची अवस्था बिकट होते. पण जर बालविवाह रोखता आले आणि जर प्रौढविवाहाला पाठिंबा दिला तर बऱ्याचशा गोष्टी समस्या तिथं रद्द करता येतील किंवा नष्ट होतील असं आपल्या लोकांना माहिती होतं. त्यासाठी आपल्या लोकांचं हे कार्य आपल्याला इथं दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे बालविवाहासाठी जे केलेले कायदे होते का ते कायदे व्यवस्थित करून जा. कुणी कायदे केले, त्यासाठी पाठिंबा कोणाचा, विरोध कोणाचा, तर याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि बालविवाह विरोधी चळवळीचे जनक कोणाला म्हणतात असं जर कधी सिंगल लाईन प्रश्न आला तर उत्तर मात्र लक्षात ठेवा, बेहरामजी मलबारी, जे पारसी समाजातून आले होते आणि मग त्यांच्या संदर्भात त्यांचं काम आपल्याला इथं दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी पहिलं विधेयक इम्पेरियल काउन्सिलमध्ये दादाबाई नौरोजींनी मांडलं. आणि शिक्षणासंबंधात असणाऱ्या झिरपत्या सिद्धांताला गोपाळकृष्ण गोखले यांनी विरोध केला. एज्युकेशन सेक्टरमध्ये असणारा हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे शिक्षण इथं समजा परीक्षेला जर प्रश्न आला तर महाराष्ट्र सोबत आधुनिक भारत ह्या गोष्टी करा, प्रश्न विचारतील. तर यातलं पहिलं विधान बघा, प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी इम्पेरियल काउन्सिलमध्ये दादाबाई नौरोजींनी विधेयक मांडलं. तर हे वाक्य चुकीचं आहे. कारण इम्पेरियल काउन्सिलमध्ये जे विधेयक मांडणारे व्यक्ती कोण होते तर त्या व्यक्तीचं नाव होतं गोपाळकृष्ण गोखले, लक्षात ठेवा. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले हे महत्वाचे व्यक्ती राहिले, ज्यांनी इम्पेरियल काउन्सिलमध्ये 1910ला ते विधेयक मांडलं होतं. पण आपल्याकडे बहुमत नव्हतं तिथं, लक्षात ठेवा. त्यामुळे हे विधेयक पास झालं नाही. आणि विशेष म्हणजे हे विधेयक कुठल्या एज्युकेशनसाठी होतं तर हे विधेयक होतं प्राथमिक एज्युकेशनसाठी, ज्याच्यामध्ये वयोगट होता 6 ते 10 वर्ष. आणि 6 ते 10 वर्षाच्या वयोगटाला शिक्षण काय करा, मोफत आणि सक्तीचं करा, असे विधेयक आपण केंद्रात मांडलेलं. पण बहुमत नव्हतं, त्यामुळे ते विधेयक फेल गेलं आणि तिथं आपलं ते विधेयक 1911ला सरकारनं काय केलं, फेटाळलं. पण लक्षात ठेवा, गोपाळकृष्ण गोखलेंनी केंद्रामध्ये मांडलेले पहिलं विधेयक होतं. त्यावेळेस मग केंद्रामध्ये तो विषय चर्चेला गेला होता. जरी त्याला तिथं पाठिंबा नसता भेटला तर 1911ला भारतामध्ये आपला पंचम जॉर्ज आला होता, इंग्लंडचा राजा. आणि त्यानं ज्यावेळेस या विधेयकाबद्दल काही चर्चा ऐकल्या किंवा त्याच्याबद्दल त्यानं स्टेटमेंट दिलं होतं की मी भारतातल्या गरीब लोकांचे शिक्षणावर खर्च करण्यासाठी 50 लाख रुपये डोनेट करतोय. आणि मग त्यानं 50 लाख रुपये भारताला डोनेट पण केले होते, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचे 1911ला विधेयक कॅन्सल झालेलं आणि प्रायमरी एज्युकेशनसाठी होतं. पण पहिल्यांदा केलेला प्रयत्न मग हा, लक्षात ठेवा. नंतर हेच विधेयक आपण 100 वर्षांनी पास केलं, कधी, 2009ला. आणि ते 2009चं विधेयक म्हणजे कोणतं तर तुमचा RT, लक्षात ठेवा, राईट टू एज्युकेशन ऍक्ट, लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये मग 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा विषय तिथं होता. त्यामुळे 100 वर्षांनी आपल्याला तिथं यश भेटलं होतं. त्यावेळेस आपल्या भारताचे पंतप्रधान कोण होते तर पंतप्रधान मनमोहन सिंग होते, लक्षात ठेवा. त्यांच्या सरकारने हे विधेयक पास केलेलं. त्यामुळे पहिलं विधेयक कोणी मांडलं असा प्रश्न असतो आणि ही घटना पहिल्यांदा झाली, त्यामुळे त्याला महत्व आहे. त्यामुळे फर्स्ट विधेयक होतं ते गोपाळकृष्ण गोखलेंचं होतं, लक्षात ठेवा. आणि आपल्या भारतामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं पहिल्यांदा कुठं झालं तर ते झालं होतं 1906 मध्ये. ते होतं बडोदामध्ये. आणि बडोदामधला सगळ्यात महत्वाचा तालुका कोणता, तिथून त्या योजनेला सुरुवात झाली. तर त्या तालुक्याचं नाव काय होतं, अमरेली, लक्षात ठेवा. तर बडोदामधला अमरेली तालुक्यामधून त्या योजनेला सुरुवात झाली, जिथं आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा शिक्षण सक्तीचं झालं. आणि सक्तीचं आणि त्याला जर पुढे मोफत लावलं का तर ते होतं कोल्हापूरमध्ये, मग चिपरीपेटामध्ये शाळा, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारं पहिलं संस्थान बडोदा हे आपल्याला इथं सांगता येतं.
आणि दादाबाई नौरोजींचं जर तुम्हाला योगदानच बघायचं झालं एज्युकेशन बद्दल तर एक लक्षात ठेवा, दादाबाई नौरोजींनी 1882च्या हंटर कमिशनला पत्र लिहिलं होतं. त्यांनी साक्ष नव्हती दिली पण पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये दादाबाई नौरोजी भारतामध्ये सार्वत्रिकीकरण करा शिक्षणाचं असं हंटर कमिशनला सांगतात, लक्षात ठेवा. त्यामुळे शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करा असं हंटर कमिशनला पत्र लिहिलं कोणी, असा जर पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारला गेला तर त्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच येणार कोण, दादाबाई नौरोजी, लक्षात ठेवा. त्यामुळे दादाबाई नौरोजींनी पत्र लिहिलं होतं हंटर कमिशनला आणि शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करा असं म्हणलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी विधेयक नव्हतं मांडलं, पण दादाबाई नौरोजीचे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि गोपाळकृष्ण गोखलेंचे कार्य लक्षात ठेवा. आणि जाऊन पुढे प्रश्न हे पण विचारतील, मुंबईमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी प्रयत्न करणारे पहिले लोक कोण होते, तर त्या लोकांचं नाव होतं इब्राहिम रहमतुल्ला नावाची व्यक्ती आणि चिमनलाल सटेलवाड. हे दोन नावं लक्षात ठेवा ज्यांच्यावर आयोग तुम्हाला पुढे प्रश्न विचारेल. इब्राहिम रहमतुल्ला आणि चिमनलाल सटेलवाड या दोन लोकांनी मुंबई प्रांतामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी मुंबई प्रांतामध्ये काम केलं. पण मुंबईच प्रांतामध्ये मुंबईच्या विधिमंडळामध्ये विधेयक कोणी मांडलं, जर असा आयोग जास्त डीप मध्ये गेलं तर मग उत्तर लक्षात ठेवा, विठ्ठलबाई पटेल. विठ्ठलबाई पटेल नावाचे व्यक्ती होते ज्यांनी 1916ला मुंबईच्या विधिमंडळामध्ये विधेयक मांडलं होतं आणि हे विधेयक पास पण झालं होतं. आणि त्या विधेयकाला समोर ठेवून कोल्हापूर संस्थान पहिलं राहिलं की ज्यांनी आपल्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. म्हणजे त्या विधेयकानुसार अंमलबजावणी करणारं पहिलं संस्थान कोणतं, तर कोल्हापूर. आणि मग विठ्ठलबाई पटेल पण मग तिथं महत्वाचे आहेत, कारण मुंबई प्रांतामध्ये त्यांनी पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफतसाठी काय मांडलं, विधेयक मांडलं 1916ला. आणि त्यांनी वयोगट सांगताना सांगितला 6 ते 11, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर विठ्ठलबाई पटेल पण महत्वाचे आहेत जे वल्लभभाई पटेलांचे भाऊ आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं का त्या लोकांवर प्रश्न विचारतील, कारण तो आयोगाचा महत्वाचा एरिया राहिलाय. कंबाईन मेन्सला प्रश्न विचारण्याची शक्यता लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या जिरप्ता सिद्धांताला कोणी विरोध केला, गोखलेंनी नव्हता विरोध केला, लक्षात ठेवा. तर त्या सिद्धांताला विरोध करणारे व्यक्ती होते महात्मा फुले, कारण महात्मा फुलेंनी जिरप्ता सिद्धांताला विरोध केलेला. आणि हा जिरप्ता सिद्धांत मांडला कोणी, तर त्या व्यक्तीचं नाव होतं लॉर्ड मेकॉले. आणि मेकॉलेचं काय म्हणणं होतं, तर फक्त आपण उच्च वर्गातल्या लोकांना शिक्षण द्या, ते जिरपत शेवटच्या वर्गापर्यंत जाईल. याला महात्मा फुलेंनी काय केला होता, विरोध केला होता. कारण शिक्षण सर्वांना बहुजनांना दिलं पाहिजे, कारण जे शिक्षणाच्या दरवाजापर्यंत येऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवा असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे ह्या सिद्धांताला, अशा सांगितलेल्या थेअरीला महात्मा फुलेंचा विरोध होता. प्रश्न विचारला होता की कुणाचा विरोध होता, लक्षात ठेवा, तर महात्मा फुले. आणि मग मेकॉलेनं सिद्धांत मांडला होता आणि त्याचं म्हणणं होतं की आपण भारतीय लोकांना कुठलं शिक्षण द्यायचं, इंग्रजी. म्हणून त्याच्या सिद्धांतानुसार भारताला इंग्रजी शिक्षण द्यायला इंग्रजांनी सुरुवात कधी केली, ते डेट आहे का, ते डेट महत्वाचे आहे, जिथं आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. 7 मार्च 1835, लक्षात ठेवा. त्या दिवसापासून आपल्या भारतामध्ये इंग्रजी शिक्षण आलं. आणि विशेष म्हणजे त्यानं जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांताला एक नाव होतं, ते नाव सुद्धा विचारतील पुढं, तर त्याचं नाव होतं मिनिट ऑन इंडियन एज्युकेशन, लक्षात ठेवा. तर मिनिट ऑन इंडियन एज्युकेशन नावांचा त्याचा तो ठराव एक गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलनं आणि बेंटिंगनं पास केला होता. आणि मग पुढं इंग्रजी शिक्षण इथून पुढे चालू झालं. पण इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून त्याला भारतामध्ये काय तयार करायचा होता, नौकर वर्ग. त्याचे परिणाम वेगळे झाले, लक्षात ठेवा. पण नौकर वर्ग तयार करणं हा त्याचा प्रायमरी उद्देश. आणि त्यानं सांगितलेल्या सिद्धांताला विरोध करण्याचं काम केलं होतं महात्मा फुले, लक्षात ठेवा. तर महात्मा फुले एक महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यामुळे देताना दोन्ही विधानं तुम्हाला आयोग्य दिलेत, पण त्याचं बरोबर विश्लेषण आणि त्यासाठी काम करणारे लोक मग महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न असण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे संयुक्त मुख्य परीक्षा 2023, ते आता डेट वगैरे येतील किंवा त्यातलं काय गटबची डेट आलेली आहे, ज्यासाठी तुम्ही तयारी करता. तर त्यासाठी आपलं हिस्ट्री बाय पवन सर नावाचं एक ऍप्लिकेशन आहे. तर हिस्ट्री बाय पवन सर या ऍप्लिकेशनवर तुम्हाला ऑनलाईन बॅच अवेलेबल आहे. जर करायची असेल तर तुम्ही बॅच करू शकता, ज्याच्यामध्ये मुख्यच्या दृष्टिकोनातून तयारी करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आधुनिक भारत पण कव्हर केलाय, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये त्याला संदर्भ म्हणून काय जोडलाय, महाराष्ट्र. त्यामुळे दोन्हीचे व्यवस्थित सगळे टॉपिक जे आहेत का ते कव्हर करून दिलेत.
त्याच्या माध्यमातून तुम्ही तिथं कव्हर करू शकता। आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्ही आधुनिक प्रश्न काय सोडवू शकता त्याचे, तर टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा हिस्ट्री बाय पवन सर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी तिथं बघायला भेटतील। तर ही बॅच आहे, तुम्ही बॅचमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करून दिल्यात, ती बॅच बघून तुम्ही तुमची तयारी करू शकता। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये दिलाय 3 विधानं दिलेत लक्षात ठेवा। आणि प्रश्न महत्वाचा आहे, उठावाबद्दल प्रश्न दिलेला आहे आणि एकतरी प्रश्न उठावाबद्दल परीक्षेला असतो। तर 1857 मध्ये नाशिक भागात कोळी लोकांनी पेठ, सुरगाणा, हर्सुल इथे इंग्रजाविरोधात उठाव केला। पहिलं कुठं उठाव केला, कुणी केला हे महत्वाचं आहे, तिथं प्रश्न विचारतात। रंगोबापूजी आणि यशवंतराव शिर्के हे 2 लोकांनी सातारा संस्थान वाचविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये उठाव केले। 1857चा कोल्हापूर मधला उठाव मेजर डॅनियल नावाच्या इंग्रज या अधिकाऱ्यानं दडपून टाकला। आणि खाली मग अभयोग्य, बकयोग्य, अकयोग्य आणि वरीलपैकी सर्व योग्य। तर तुम्हाला ओळखायचं आहे कुठलं विधान बरोबर आहे, लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे इथं दिलेले 3 स्टेटमेंट आहेत। तर आता पहिलं बघा, 1857 मध्ये नाशिक भागात कोळी लोकांनी पेठ, सुरगाणा आणि हर्सुल नावाचा प्रांत होता, तर या भागामध्ये उठाव केला। हे विधान बरोबर आहे का चूक आहे? त्याच्यानंतर रंगोबापूजानी हे शिर्के, यशवंतराव शिर्के दोघांनी उठाव केला आणि कोल्हापूरमध्ये मग मेजर डॅनियल होते। तर या 3 पैकी काय उत्तर येऊ शकते? इथं 3 विधानं दिलेत, त्यापैकी बरोबर विधान ओळखा। तर त्याचं उत्तर इथं येतं, लक्षात ठेवा, अ आणि ब विधान योग्य। कारण का? कारण क नंबरचं वाक्य चुकीचं आहे, कारण मेजर डॅनियल नावाच्या व्यक्तीनं कोल्हापूर मधला उठाव शांत नव्हता केला। तर इथं हे नाव वेगळं आहे, लक्षात ठेवा। हे नाव लक्षात ठेवायला पाहिजे, कारण जिथं आयोगानं पाठीमागं काय विचारलाय, क्वेश्चन विचारलाय। आणि मेजर डॅनियल या व्यक्तीवर पण पुढे प्रश्न येऊ शकतो। आता एक एक बघू आपण। आता लक्षात ठेवा, हा प्रश्न जातोय कुठं? हा प्रश्न जातो उठावाबद्दल, पण उठाव कुठले फोकस केलेत? महाराष्ट्र। महाराष्ट्रामधले सगळे उठाव फोकस करा। 1857च्या अगोदर महाराष्ट्रातले उठाव, 1857 मधला महाराष्ट्रातला उठाव आणि 1857 नंतर महाराष्ट्रातला उठाव, हे 3 गोष्टी करा। आयोग तुम्हाला इथं प्रश्न विचारेल, कारण लास्ट टाइम कंबाईन मेन्सला इथं प्रश्न विचारलेत, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे भाग सगळ्यात महत्वाचा आहे। आता 1857 मध्ये नाशिक भागात ह्या लोकांनी उठाव, या भागामध्ये कोळी लोकांनी उठाव केला होता, तर बरोबर आहे, लक्षात ठेवा। आता पेठ मध्ये कुणी उठाव केला होता, त्याचं नेतृत्व भगवंतराव निळकंठराव या व्यक्तीनं केलं होतं। आणि भगवंतराव निळकंठराव या व्यक्तीनं कोळी आणि भिल्ल लोकांना सोबत घेऊन तिथं उठाव केलेला। हर्सुलचा बाजार होता, या बाजारामध्ये बऱ्याच लोकांनी सावकाराची काय चालू केली होती, लुटमार। आणि हे सगळं रोखण्यासाठी त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उमटले होते आणि हे बंद करण्यासाठी पुढे हर्सुलच्या बाजारामध्ये एक ग्लासपूल नावाचा अधिकारी इंग्रजांनी नेमला होता, लक्षात ठेवा। त्यामुळे कुठल्या इंग्रज अधिकाऱ्यानं त्याचं बंड शांत केलं, तर त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं ग्लासपूल, लक्षात ठेवा। त्यामुळे ग्लासपूल नावाचा इंग्रज अधिकारी हा इथे येतो आणि तो बंड शांत करतो। नंतर भगवंतराव निळकंठरावला उचलतात आणि नंतर त्यांना तिथं काय दिली जाते, फाशी दिली जाते, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर तिथंच भिल्ल आणि कोळी लोकांनी नांदगावच्या परिसरामध्ये, त्याला तुम्ही नांदूर शिंगोटे म्हणता, तिथं भिल्ल आणि इंग्रज यांच्यामध्ये तिथं लढाई झाली होती। त्याच्यामध्ये इंग्रजांचा अधिकारी कॅप्टन हेनरी काय केला होता, मारला गेला होता। पुढे भिल्ल आणि इंग्रज यांच्यामध्ये आंबापाणी या ठिकाणी पण लढाई होते तिथं, पण त्याच्यामध्ये नंतर 56 भिल्लांची हत्या केली जाते, लक्षात ठेवा। अशा लढाया इंग्रज आणि भिल्ल यांच्यामध्ये झाल्या होत्या। जवळपास त्या भागामध्ये खानदेशच्या परिसरामध्ये 1818 नंतर पूर्ण शांतता होती आणि भिल्ल आपल्या डिमांडसाठी इंग्रजांना लढत होते, लक्षात ठेवा। मग त्याच्यामध्ये पेठमध्ये भगवंतराव निळकंठराव आणि हर्सुलच्या बाजारामध्ये ग्लासपूल नावाच्या अधिकाऱ्याला नेमलं होतं, त्यानं ते बंड तिथं काय केलं, शांत केलं। भिल्लांचे ओन असे स्वतःचे प्रश्न होते। 1818ला पेशवाई नष्ट झाली आणि खानदेशमध्ये भिल्लांनी आपली प्रशासकीय व्यवस्था लावायचा प्रयत्न केला। इंग्रजांनी प्रशासकीय व्यवस्था लावायचा प्रयत्न केला, त्याला भिल्लांनी विरोध केला, लक्षात ठेवा। मग अशा पद्धतीने तो उठाव झाला आणि 57 मध्ये सुद्धा त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथे बंड घडले। नंतर सातारामध्ये सुद्धा रंगोबापूजी गुप्ते हे नाव सगळ्याला माहित आहे, पण रंगोबापूजी गुप्तेला ज्या व्यक्तीनं मदत केली का ते नाव लक्षात ठेवा, ते नाव पुढच्या काळामध्ये आयोग तुम्हाला विचारू शकतं। आणि रंगोबापूजी सोबत त्यांना मदत करणारे व्यक्ती कोण होते, यशवंतराव शिर्के होते। यशवंतराव शिर्के आणि रंगोबापूजी गुप्ते यांनी 15 वर्ष इंग्लंडमध्ये राहून सातारा संस्थान वाचवण्याचा प्रयत्न केला खरा, पण तिथं मात्र त्यांना यश आलं नाही
आणि ज्यावेळेस अपयशी हातानं रंगू बापूजी गुप्ते भारतात परत आले महाराष्ट्रात, त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रामध्ये रामोशी वगैरे लोकांना सोबत घेऊन, कोळी लोकांना सोबत घेऊन इंग्रजांच्या विरोधात 57च्या तिथं उठावामध्ये उठाव केला. पण रंगू बापूजी गुप्ते यांचा उठाव सुद्धा दडपून टाकला, कारण रघुनाथ नावाचे बोरचे संस्थानिक होते, लक्षात ठेवा, यांना नेमलं होतं आणि त्यांनी कृष्णाजी शिंदकर यांना नेमलेलं. तर कृष्णाजी शिंदकर नावाच्या व्यक्तीनं रंगू बापूजी गुप्तेने इंग्रजांच्या हाती पकडून दिलं होतं, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं त्यांना तिथं अपयश आलं आणि रंगू बापूजी नावाचा 600 पानाचा ग्रंथ हा सगळा इतिहास जागृत करण्याचं काम पुढे एका व्यक्तीनं केलं. त्या व्यक्तीचं नाव प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांना त्यासाठी 5000 रुपयाची मदत ज्यांनी केली ते व्यक्ती म्हणजे छत्रपती शाहू महाराज, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं हा बंड तुम्हाला तिथं सातारामध्ये दिसेल. आणि 1857 मध्ये कोल्हापूरमध्ये उठाव झाला. कारण का, कोल्हापूरमध्ये उठाव करणारे व्यक्ती कोण होते? गडकरी होते, लक्षात ठेवा. गडकऱ्यांची रेजिमेंट होती कितवी? 27वी. पण इथं मात्र उठाव दडपून टाकणारा अधिकारी कोण होता? जेकब नावाचा अधिकारी होता, ज्या अधिकाऱ्याने हे बंड शांत केलं होतं. पण मेजर डॅनियल नावाचे जे व्यक्ती होते का, त्यांनी बंड शांत केले. कोणाचं? तर त्यांनी बंड शांत केले वासुदेव बळवंत फडके यांचं, लक्षात ठेवा. त्यामुळे वासुदेव बळवंत फडके यांचं बंड ज्यांनी शांत केलं किंवा ज्यांनी ते दडपून टाकण्याचा प्रयत्न केला ते व्यक्ती डॅनियल होते. पण मात्र कोल्हापूरचा उठाव दडपून टाकणारा कॅप्टन जेकब आहे, तो सैन्य घेऊन आला होता आणि तिथं मग ते बंड शांत केलेलं. तर कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस गडकरी एकत्र आले, ज्यावेळेस तिथं बंड करू लागले, त्यावेळेस त्यांनी तिथं घोषणा दिल्या, मारो फिरंगी को, लक्षात ठेवा. ह्या घोषणा ज्या बंडात गाजल्या ते बंड होतं कोल्हापूरचं आणि ते होतं गडकऱ्यांचं, लक्षात ठेवा. जिथं रामजी शिरसाट नावाच्या व्यक्तीनं नेतृत्व केलं आणि रामजी शिरसाट नावाच्या नेतृत्वाला कोल्हापूरच्या राजांनी सहकार्य केलं. त्यांचं नाव होतं राजे चिमासाहेब. ते सुद्धा म्हणायचे उठाव झाला पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळे उठावाला त्यांचं समर्थन राहिलेलं आपल्याला इथं दिसतं. तर असा तो उठाव होता जो कोल्हापूरमध्ये झाला होता. तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामधले 3 उठावाची तुम्हाला माहिती दिली आहे. त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन परीक्षेला अजून विचारतील. सगळे महाराष्ट्रामधले 3 फॉर्मॅटमध्ये उठाव करून जा. 1857च्या अगोदर, 1857चा आणि त्याच्यानंतरचा. तर याच्यावर परीक्षेला प्रश्न बनतील. त्यामुळे उत्तर काय येतं आणि ब योग्य. त्यामुळे क विधान हे मात्र इथं चुकीचं दिलंय, कारण नाव बदललंय. आणि प्रश्न असेच येतात, भिल्लांच्या उठावातले इंग्रज अधिकारी कोळ्यांच्या उठावात आणि कोळ्यांच्या उठावातले इंग्रज अधिकारी भिल्लांच्या उठावात. आपण नाव इंग्रजांचं वाचलेलं असतंय, पण नेमकं परीक्षेच्या वेळेस आठवत नाही प्रश्न सोडवताना हे कुठल्या उठावात वाचले, लक्षात ठेवा. आणि तिथं मग आपला प्रश्न फसू शकतो. आणि आयोगानं गेल्या वर्षी कंबाईन मेन्सला गट ब ला काय केलं होतं? भिल्लांच्या उठावातले नाव इंग्रजांच्या उठाव आपलं कोळ्यांच्या उठावात आणि कोळ्यांच्या उठावातले नाव भिल्लांच्या उठावात. आणि तिथंच पोरांची गडबड झाली, लक्षात ठेवा. त्यामुळे हे सहज वाटणारा प्रश्न पण चुकू शकतो. कारण का, कारण आपली तिथं मग गफलत होते परीक्षेच्या टायमिंगला, कारण नेमकं आठवत नाही. नंतर वाचलेलं असतंय पण तिथंच का हे मात्र आठवत नाही, मग तिथं विषय होतो, लक्षात ठेवा. त्यामुळं नावं विशेष करून लक्षात ठेवा कोण कुठं होतं. महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी नावाच्या व्यक्तीनं उल्लेखनीय सामाजिक काम केलं आणि त्यांनी स्थापन केलेली 1862 ला जी संघटना होती, त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्टॅम्प ड्युटी, आयकर, मिठावरील कर, आयकर याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले. अशी महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कुठली संघटना होऊन गेली? जी गोविंद बाबाजी जोशी नावाच्या व्यक्तीने महाराष्ट्रात स्थापन केली. तर महाराष्ट्रामधली एक महत्वाची संघटना, या अँगलनं तुम्हाला इथं प्रश्न टाकलाय, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्न करत असताना, तयारी करताना महाराष्ट्रातल्या सगळ्या वेगवेगळ्या काय करा संघटना. मग या सगळ्या संघटना सामाजिक असू शकतात, या सगळ्या संघटना धार्मिक असू शकतात, या सगळ्या संघटना मग त्याच्यामध्ये राजकीय डिमांड करणारे असू शकतात. तर सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या काय करा संघटना, ज्याच्यावर आयोग तुम्हाला परीक्षेला मेन्सला काय विचारला जाऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. तर 4 संघटना दिलेत: वसई असोसिएशन, ठाणे असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. तर हे वाक्य कुठल्या संघटनेबद्दल आहे? तर उत्तर तुम्हाला समजलंच असेल, लक्षात ठेवा. तर हे सगळं आहे वसई असोसिएशन बद्दल. तर वसई असोसिएशन नावाची संघटना 1862 ला गोविंद बाबाजी जोशी किंवा गोविंद बाबाजी वसईकर नावाच्या व्यक्तींनी स्थापन केले होते. आणि मुंबईमध्ये चालणारे वेगवेगळे जे कर होते याच्या विरोधात मात्र त्यांनी लोकांना सोबत घेऊन तिथं काय केला होता? विरोध केला होता. 1860-61 ला जो आयकर आला होता याच्या विरोधात सुद्धा आंदोलन त्या संघटनेने केलं होतं, लक्षात ठेवा. मिठावर इंग्रजांनी 1 रुपया कर लावलेला, स्टॅम्प ड्युटी होती, अबकारी कर होता, याच्या विरोधात सरकारला जाब विचारण्याचं काम ज्यांनी केलं ते संघटना वसई असोसिएशन. पण यांच्याकडे मात्र पैसे देणारे लोक नव्हते संघटनेसाठी, त्यामुळे संघटनेला पुढे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.
त्यामुळे संघटनेचं काम पुढे कमी झालं, लक्षात ठेवा. आता वसई असोसिएशन आणि ठाणे जिल्हा असोसिएशन ह्या दोन संघटना गोविंद बाबाजी जोशींनी स्थापन केलेल्या संघटना आहेत आणि ते महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात काय करायचे, काम करायचे, लक्षात ठेवा. तर गोविंद बाबाजी जोशी हे व्यक्ती तर महत्वाचे व्यक्ती सांगता येतील. बॉम्बे असोसिएशन महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 ला फिरोजशाह मेहता, केटी तेलंगानी, बद्रुद्दीन तय्यबजी यांची संघटना, लक्षात ठेवा. तर त्यांच्याबद्दल ते काम आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे एक महत्वाचे समाज सुधारक आहेत आणि मग त्यांच्यावर प्रश्न विचारतील. जर अस्पृश्यबाबत केलेलं कार्य जरी प्रश्न विचारायचा असेल तर दोन लोकांवर प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्याच्यामधून तुम्हाला सांगितलंय चुकीचं विधान ओळखा. तर पहिलं, डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून त्यांनी कार्य आपलं उभा केलं. आर्य समाजाचं प्रचारक म्हणून त्यांनी कार्य केलं. मंदिर प्रवेशाबाबत त्यांनी कार्य केलं आणि भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे त्यांनी पुस्तक लिहिलं. तर या 4 मधलं कुठलं वाक्य तुम्हाला चुकीचं वाटतं? तर या 4 मधलं वाक्य चुकीचं आहे. कोणतं? ब. कारण आर्य समाजाचे प्रचारक म्हणून त्यांनी नाही काम केलं, लक्षात ठेवा. त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना प्रार्थना समाजाचं प्रचारक म्हणून काम केलंय, कारण त्यांचा संबंध प्रार्थना समाजासोबत आलेला आहे. प्रार्थना समाजाचं काम त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा कुठे घेतली होती? सातारामध्ये. त्याच्यानंतर बेळगाव मधून त्यांनी आपला दौरा कार्य त्यांनी चालू केलं, लक्षात ठेवा. आणि भिंगारमध्ये भरलेली जी सभा होती का, या नगरमध्ये आहे, तिथं अस्पृश्यांच्या भरलेल्या सभेसमोर त्यांनी शपथ घेतली आणि शपथ काय होती? मी अस्पृश्य उद्धाराचं काय करेल, पुढं काम करेल. आणि त्यासाठी मग त्यांनी 1906 ला डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून आपलं कार्य मुंबई प्रांतामध्ये चालू केलं. आणि मुंबई प्रांतामध्ये डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी वेगवेगळे उद्देश समोर ठेवले. ते उद्देश सुद्धा व्यवस्थित करून जावा, कारण ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि डिप्रेस क्लासेसच्या माध्यमातून अस्पृश्यता उद्धाराचं काम करणं, जाती पद्धती नष्ट करणं, अस्पृश्यांसाठी शाळा वसतिगृह बांधणं हे त्यांचं काम होतं. म्हणून त्यांनी एल्फिस्टन रोडवर मुंबईमध्ये पहिल्यांदा अस्पृश्यांच्या शाळेचा शुभारंभ केला आणि अशी शाळा त्यांनी तिथं चालू केली. महाराष्ट्राच्या बाहेर 23 शाळा महर्षी विठ्ठल रामजी शिंदेनी चालवलीत, लक्षात ठेवा. आणि डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून काम त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या बहीण होत्या, त्यांचं नाव होतं जनाका शिंदे. तर त्यांनी सुद्धा निराश्रित सेवा सदन नावाची संस्था चालू केली, ज्याच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीचं, महिलांचं प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलं. डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून त्यांनी रुपी फंड, तांदूळ फंड, कापड फंड, तर असे वेगवेगळे फंड चालवले आणि त्यातून मग त्या अस्पृश्य समूहाला त्यांनी त्या सगळ्या वस्तू वगैरे तिथं दिल्या, लक्षात ठेवा. तर असे वेगवेगळे फंड चालू करणाऱ्या ते व्यक्ती म्हणजे जनाका शिंदे, त्यांना साथ देणारे मग महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, लक्षात ठेवा. तर डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून त्यांचं काम आहे, ठीक आहे. तर असे व्यक्ती महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर आर्य समाजाचा काय त्यांचा संबंध आहे प्रार्थना समाजाचा. प्रार्थना समाजासोबत त्यांनी काम केलं. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धर्मग्रंथाचा वेगवेगळा तौलनिक अभ्यास करण्यासाठी त्यांना युरोपला सुद्धा पाठवण्यात आलं होतं आणि युरोपमध्ये जाऊन त्यांनी आपल्या धर्माचं महत्व हे जगाला सांगण्याचं काम केलं, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तिथल्या धर्म परिषदेमध्ये त्यांनी भाग घेतला. वेगवेगळे शोध निबंध त्यांनी तिथं काय केले, वाचन केले. मंदिर प्रवेशाबाबत सुद्धा त्यांनी काम केलं, कारण तुम्हाला याचं उदाहरण सांगता येईल, वायकोम सत्याग्रह. तर जो वायकोम सत्याग्रह दक्षिण भारतामध्ये झाला होता, तिथं जाणारा त्या वायकोम मंदिरामध्ये, त्या मंदिराच्या आसपास ब्राह्मणांच्या वस्ती होत्या आणि त्या रोडवरून तिथं अस्पृश्यांना जाता येत नव्हतं. तर त्यात त्यांना जाण्याचा अधिकार मिळवून द्यावा यासाठीचा वायकोम सत्याग्रह होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव समाज सुधारक आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, ज्यांनी महाराष्ट्रातून तिथं जाऊन त्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि त्या लोकांना त्या रस्त्यावरून त्या मंदिराकडे जाण्याचा अधिकार मिळवून दिला, लक्षात ठेवा. तर वायकोम मंदिर सत्याग्रहामध्ये सुद्धा त्यांचा महत्वाचा सहभाग राहिलेला. त्यामुळे मंदिर प्रवेशाबाबत सुद्धा त्यांनी तिथं कार्य केलेलं आहे. आणि भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे त्यांनी पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाच्या माध्यमातून मग अस्पृश्यांची त्यांनी तिथं जागृती केली, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उपासना नावाचं त्यांनी साप्ताहिक चालवलं. उपासना नावाच्या साप्ताहिकामध्ये त्यांनी आपल्या प्रार्थना समाजाबद्दलचे लेख असतील, नंतर त्यांचे अस्पृश्य उद्धाराचं कार्य असेल त्याच्यामध्ये लिहिलं. हिंदू प्रकाश नावाचं न्यूजपेपर होतं. या हिंदू प्रकाश नावाच्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी लेख लिहिले, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर प्रार्थना समाजाचं व्यासपीठ आहे सुबोध पत्रिका, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तिथं लेख लिहिले आहेत. प्रश्न असाही बनू शकतो
की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा खालीलपैकी कुठल्या न्यूजपेपर सोबत संबंध आहे? उपासना, इंदू प्रकाश, सुबोध पत्रिका याच्यामध्ये त्यांचे लेख गाजलेले आहेत, लक्षात ठेवा. तर असं काम करणारी महत्वाची व्यक्ती म्हणजे कोण होते? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. आणि मग त्यांचं काम लक्षात ठेवा. तर परीक्षेला प्रश्न विचारतील, कारण एक प्रश्न असतो, महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यांच्या उद्धाराचं उन्नतीचं काम ज्यांनी केलं त्यांच्यावर प्रश्न टाकला जातो. त्यावेळेस मग अशा ज्यावेळेस प्रश्न येईल ना त्यावेळेस दोन लोकांचं कार्य प्रकर्षाने विचारतात, एक तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे नाहीतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दोन समाजसुधारक महत्वाचे आहेत जिथे आयोग तुम्हाला मेन्सला प्रश्न टाकू शकतो कंबाईनला. त्यामुळे मेन्सच्या करणाऱ्या मुलांनी समाजसुधारक करताना ह्या अँगलनं पण अभ्यास करा की एखादा प्रश्न इथे येण्याची शक्यता लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संस्था कालानुक्रमे लावा. एखाद्या समाजसुधारक या व्यक्तीनं किंवा एखाद्या संस्था संघटना कालानुक्रमे लावा असे पण प्रश्न मेन्सला असतात, त्या अँगलनं हा प्रश्न टाकलेला आहे, लक्षात ठेवा. निष्काम कर्म मठ, महिला विद्यापीठ, अनाथ बालिकाश्रम, विधवा वित्तेजक मंडळी. तर ह्या संस्था ज्या व्यक्तीशी संबंधित आहेत ते व्यक्ती समाजसुधारक म्हणून कोण? महर्षी धोंडो केशव कर्वे, लक्षात ठेवा. जर महाराष्ट्रामध्ये महिलांच्या उन्नतीसाठी ज्यांनी काम केलं असा जर आयोगाला प्रश्न विचारायचा असेल तर महर्षी धोंडो केशव कर्वे आणि पंडिता रमाबाई यांच्यावर त्या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या त्या 4 संस्था आणि क्रम लावा असा प्रश्न विचारलाय आणि खाली मग उत्तर दिले काय असू शकतं. तर त्या पर्यावरून तुम्हाला उत्तराकडे जाता येईल, लक्षात ठेवा. तर असे प्रश्न सोडवताना ह्या गोष्टीचा तिथे इसवी सन माहित पाहिजे. आता निष्काम कर्म मठ कधी होतं? तर निष्काम कर्म मठ स्थापन केलं होतं 1910 ला. त्याचे उद्देश आयोगाने विचारले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, काय उद्देश होता स्थापन करण्याचा? महिला विद्यापीठ होतं 1916 ला, अनाथ बालिकाश्रम होता 1896 ला आणि विधवा वित्तेजक मंडळी होते 1893 ला. तर मग क्रम सांगा. तर 1893 पहिल्यांदा येणार म्हणजे ड. आता ड पहिल्यांदा सगळ्याच ठिकाणी, लक्षात ठेवा. नंतर येणार क. कट असणार एकच ठिकाण आहे म्हणजे एक ऑप्शन गेला, 3 ऑप्शन गेला आणि 4 ऑप्शन गेला, राहिला 2 नंबर. त्याच्यानंतर येणार 1910 आणि नंतर ब, लक्षात ठेवा. म्हणजे ड क अ ब हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हा क्रम. निष्काम कर्म मठाची स्थापना कर्वेने काय केली होती? कारण देशसेवा करण्यासाठी कार्यकर्ते तयार करणं. तर देशसेवा करण्यासाठी कार्यकर्ते तयार करणं हा निष्काम कर्म मठ स्थापन करण्याचा उद्देश होता. त्यासाठी निष्काम कर्म मठाची स्थापना. महिला विद्यापीठ स्थापन केलं. जपान युनिव्हर्सिटीचं माहिती पुस्तक वाचत असताना त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण महिलांसाठी विद्यापीठ स्थापन करावं, म्हणून हे विद्यापीठ 1916 ला आणलं, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं तेच विद्यापीठ पुढे 1920 ला SNDT बनलं. तर 15 लाख रुपये दिलेली देणगी आपल्याला माहित आहे, लक्षात ठेवा. अनाथ बालिकाश्रम, विधवा महिलांना आश्रय आणि त्यांचं स्वावलंबन याच्यासाठी त्यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केलं. ह्यालाच 1946 ला 50 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस नाव बदललं आणि हिंगणे स्त्री शिक्षण संस्था केलं, लक्षात ठेवा, 1946 ला. आणि विधवा वित्तेजक मंडळी नावाची संस्था 1893 ला वर्धामध्ये त्यांनी स्थापन केली. तिथं आपल्या घरामध्ये त्यांनी विधवा विवाहांचे मेळावे भरवले आणि स्वतः ते कर्ते सुधारक होते, त्यामुळे विधवा विवाहाबद्दल त्यांनी जागृती केली, लक्षात ठेवा. तर अशा 4 संस्था ज्यांचा कालानुक्रम लावा असा परीक्षेला प्रश्न बनू शकतो. तर हे दिले तुम्हाला एका व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे, लक्षात ठेवा. नंतर पुढचा प्रश्न कामगार संघटनाबद्दल प्रश्न दिलाय. तर कामगार संघटना हा टॉपिक व्यवस्थित करून जावा. परीक्षेला कामगार संघटनेवर काय असू शकतो? एक तरी प्रश्न असू शकतो. कामगार संघटनेची फक्त आपली नोट्स वाचा, 4 पानाची नोट्स आहे, त्याच्या पलीकडे कधीच प्रश्न विचारणार नाही, लक्षात ठेवा. कारण तेवढं सगळं दिलंयच त्याच्यामध्ये आणि कंटिन्यू 5 वर्ष झालं तिथं प्रश्न बनतात, लक्षात ठेवा. आणि प्रश्न येतात पण प्रत्येक वर्षी तिथं प्रश्न आलेले आहे. यावर्षी कंबाईन पूर्वला प्रश्न होता, नामलोखंडेंनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन जी संघटना स्थापन केली का त्यांचे सदस्य सांगा. 7 लोक सदस्य आहेत, ते नाव सुद्धा तुम्हाला तिथं नोट्स मध्ये दिसतील. हिस्ट्री बाय पवन सर हा जो टेलिग्राम चॅनल आहे का तिथं कामगार संघटना नोट्स सर्च करा, तुम्हाला कामगार संघटना नोट्स भेटून जाईल तिथं. हे तर आहे, लक्षात ठेवा टेलिग्रामला. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा कामगार संघटनेवर प्रश्न आणि एकतर प्रश्न असतो तुम्हाला हा आणि याच्या पुढचा पण प्रश्न कामगार संघटनेवर दिलाय. ठीक आहे. आता बघा, मुंबई कामगार संघ नामलोखंडे यांनी स्थापन केला, बरोबर का? ते माहित असायला पाहिजे. सरदार पटेल यांच्या प्रेरणेनं इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक नावाची संघटना स्थापन करण्यात आली. आणि अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन नावाची संघटना 18 ला महात्मा गांधी अनुसाहेब बेन यांनी स्थापन केले. तर कोणते विधान बरोबर आहेत? अ ब क. तर हे 3 विधान दिले तुम्हाला, तर कुठलं विधान बरोबर आहे? काय उत्तर आहे याचं? कामगार संघटना या विषयावर बऱ्याचशा लोकांनी कमेंट केल्या होत्या, प्रश्न घ्या. तर घेतला प्रश्न, लक्षात ठेवा.
ठीक आहे, तर मग याचं उत्तर आहे तिन्ही पण संघटना बरोबर. अ ब क संघटना. मुंबई कामगार संघ, बॉम्बे मिल अँड असोसिएशन 1884 ला नाम लोखंडे यांनी स्थापन केलेली संघटना, ज्यांना महात्मा फुले यांचं सहकार्य लाभलं. तर ही संघटना त्यांनी स्थापन केली होती. परळच्या बागेमध्ये 4000 कामगारांची सभा घेतली, ज्याच्यामध्ये त्यांनी ज्या सरकारला शिफारशी केल्या का त्या 1892च्या फॅक्टरी ऍक्ट मध्ये त्या शिफारशी सरकारनं मान्य केले, लक्षात ठेवा. तर मुंबई कामगार संघटना कामगारांचे प्रश्न मांडण्याचं काम नाम लोखंडे यांचं आहे, लक्षात ठेवा. सरदार पटेल यांच्या पुढाकारानं खंडूबाई देसाई नावाची व्यक्ती त्यांच्या सोबत होते, लक्षात ठेवा. ते अध्यक्ष होते पहिले. तर इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस नावाची संघटना त्यांनी स्थापन केली. आणि अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन ही संघटना अहमदाबाद मधल्या गिरणी कामगारांचा लढा सोडवण्यासाठी महात्मा गांधी आणि अनुसूयाबेन यांनी स्थापन केली. महात्मा गांधींनी तिथं असणारे आपलेच लोक जे होते मालक होते, लक्षात ठेवा. जिथं प्लेगची साथ आली होती पण कामगारांना बोनस द्यायला नकार दिला होता, त्यासाठी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन नावाची संघटना महात्मा गांधींनी स्थापन केली. पण त्यातलं एक नाव महत्वाचं आहे, अनुसूयाबेन साराभाई यांचं योगदान काय माहितीये का? यांना भारतातील महिला कामगार चळवळीचं जनक म्हणतात त्यांना. त्यामुळे भारतातल्या महिला कामगार चळवळीचं जनक कोणाला म्हणतात? अनुसूयाबेन साराभाई. आणि पुरुषांच्या कामगार चळवळीचं जनक कोणाला म्हणतात? तर सगळ्यात महत्वाचं मग यांचं नाव काय आहे की आपलं नाम लोखंडे, लक्षात ठेवा. आता हे झाली इन्फॉर्मेशन, तर हे सगळं तुम्हाला इथं माहित झाले. पण आता मी तुम्हाला अजून एक सांगेल जिथं आयोग तुम्हाला कामगार संघटनेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कामगार संघटनेच्या मुळापासून अभ्यास करा. मुळापासून म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं, कामगार संघटनेच्या दिशेनं पहिलं पाऊल कोणी टाकलं? आपल्याला नाम लोखंडे डायरेक्ट आठवतात, लक्षात ठेवा. पण नाम लोखंडे यांच्या पण अगोदर खूप वेळा प्रयत्न झालाय कामगार संघटना स्थापन करण्याचा. त्यांचं नाव लक्षात ठेवा, एस बंगाली. एस बंगाली नावाच्या व्यक्तीनं 1875 मध्ये कामगार संघटनेच्या दिशेनं मुंबईमध्ये पहिलं पाऊल टाकलं होतं. पण त्यांनी कामगार संघटना स्थापन केली नाही, कारण त्यांना तिथे यश आलं नाही. आणि मग हेच एस बंगाली आहेत ज्यांच्यावर आयोग तुम्हाला अजून प्रश्न काय विचारू शकतं की कामगारांच्या कामाचे तास फिक्स करा, यासाठी पहिलं विधेयक मुंबईच्या विधिमंडळामध्ये कुणी मांडलं? तर त्या व्यक्तीचं नाव होतं एस बंगाली, लक्षात ठेवा. एस बंगाली हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी ते विधेयक मांडलं होतं. पण ते विधेयक फेल गेलं. हे विधेयक होतं 1878 ला, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ब्राऊन नावाचे एक अधिकारी आठवत असेल किंवा तुम्ही अभ्यास केला असेल तिथे कामगार चळवळीमध्ये, तो व्यक्ती पहिल्यांदा म्हणला होता 12 वर्षाखालील मुलांचा खूप छळ होत आहे तिथं काम करताना, त्यामुळे यांच्यासाठी फॅक्टरी ऍक्ट करणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टीचा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस इंग्रजांनी मग 1881 ला पहिल्यांदा फॅक्टरी ऍक्ट आणला, लक्षात ठेवा. फॅक्टरी ऍक्ट आणण्यासाठी ब्राऊन नावाच्या व्यक्तीने केलेल्या शिफारशी महत्वाच्या आहेत. ठीक आहे, तर हे दोन लोक महत्वाचे आहेत. आणि ह्याच्या पण तुम्ही पलीकडे जाऊन जर तुम्ही समजा 1870 मध्ये बंगालमध्ये गेले तर बंगालमध्ये शशीपाद बॅनर्जी नावाची व्यक्ती होते. तर शशीपाद बॅनर्जी नावाच्या व्यक्तीने 1870 मध्ये कामगारांचा पहिला क्लब काढला होता, लक्षात ठेवा. आणि हा कामगारांचा क्लब आपल्या भारतातील पहिला क्लब आहे जो बंगालमध्ये काम करतो. कामगारांसाठी काम करणारे व्यक्ती शशीपाद बॅनर्जी, लक्षात ठेवा. भारत श्रमजीवी नावाचं त्यांनी मॅगझिन काढलं होतं, ज्या मॅगझिन मध्ये ते कामगारांचे काय मांडतात, प्रश्न मांडतात. कामगारांसाठी काम करणारे हे अगोदरचे लोक आहेत का, हे फोकस करा. आयोगाचा प्रश्न इथं बनणार, लक्षात ठेवा. कारण नाम लोखंडे यांच्या अगोदर ज्यांनी काम केलं का, आयोग आता तिकडे चाललंय आणि मग ते लोक महत्वाचे आहेत. कामगार संघटनाचा अभ्यास करत असताना अजून एक अभ्यास करून जावा. कोणता? कामगार संघटनासाठी इंग्रजांनी वेगवेगळे कमिशन नेमले होते बघा. लेथब्रिज आयोग, त्याच्यानंतर ते मुंबईचे जिल्हाकडे आबुटनॉट कमिशन, नाही का. तर ह्या कमिशन मध्ये जे लोक सदस्य आहेत का हे सदस्य करा. त्या सदस्यावर आयोग पुढच्या काळामध्ये काय विचारू शकतं, प्रश्न विचारू शकतं. आणि प्रश्न विचारायचं बाकी आहे अजून. जसं आता बॉम्बे मिल अँड असोसिएशन मधले सदस्य विचारले का, पुढचा नंबर कोणता आहे, त्या कमिशन मधले सदस्य सांगा ज्यांच्यामुळे पुढे फॅक्टरी ऍक्ट बनले. तर ते प्रश्न येऊ शकतात. तर ते प्रश्न करा की जिथे तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रश्न होतं. ह्या प्रश्नाचं उत्तर अबक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पण कामगार संघटनेवरच दिलाय. तर आयोग्य जोडी ओळखा आणि पुढे मग त्यातल्या काय संघटना कामगार आहेत, काय नंतर भारत सोशल सर्व्हिस पण त्याच्यामध्ये दिलेले आहे आणि भारत सेवक समाज पण आहे. तर मद्रास लेबर युनियन 1918, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1920 ला, भारत सेवक समाज 1912, सोशल सर्व्हिस लीग 1911. आणि प्रश्न विचारला आयोग्य जोडी ओळखा, कुठलं विधान अयोग्य आहे, कुठली जोडी अयोग्य आहे. तर ह्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, भारत सेवक समाज अयोग्य आहे. कारण त्याची स्थापना 12 ला नाही झाली, त्याची स्थापना 12 जून 1905 ला झाली होती. आणि भारत सेवक समाजाचा सुद्धा उद्देश होता काय, देश सेवा करण्यासाठी कार्यकर्ते तयार करणं, लक्षात ठेवा. ते कार्यकर्ते तयार करणं हे भारत सेवक समाजाचं काम होतं.
गोपाळकृष्ण गोखले हे भारत सेवक समाजाचे काय आहेत, सदस्य आहेत, आपलं संस्थापक आहेत, लक्षात ठेवा. तेव्हा भारत सेवक समाज गोखलेंनी स्थापन केलाय. मद्रास लेबर युनियन 1918 ला बीपी वाडिया आणि मुदलियार ह्या दोन लोकांची संघटना, लक्षात ठेवा. तर बीपी वाडिया आणि मुदलियार यांची मद्रासमध्ये कामगारांची काम करणारी संघटना मद्रास लेबर युनियन. आयटकचे पहिला अध्यक्ष लाला लजपत राय, लक्षात ठेवा. तर आयटक हे कामगारांसाठी काम करणारी भारतातली संघटना आणि सोशल सर्व्हिस लीग कामगारांची संघटना स्थापन केली आहे नामजोशी नावाच्या व्यक्तीने, लक्षात ठेवा. त्यामुळे नामजोशी हे नाव पण महत्वाचं आहे, ज्यांनी सोशल सर्व्हिस लीगच्या माध्यमातून कामगारांसाठी काय केलंय, काम केलंय. म्हणजे कामगारांच्या संघटना, त्यांचं इसवी सन, त्यांचा उद्देश, ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. जिथं परीक्षेला काय विचारतात, प्रश्न विचारतात. त्यामुळे हा परत प्रश्न कामगार संघटना आणि इसवी सन याच्यावर घेतलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले हे प्रश्न, ज्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला त्या एरिया वाईजचे प्रश्न आणि टॉपिक सांगण्याचा प्रयत्न केला. लवकरच भेटूया पुढचा व्हिडिओ घेऊन कंबाईन मुख्यसाठी मास्टर क्लास सिरीज 3. व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत धन्यवाद.